यावेळी एक मोठी बातमी येते ती पाहूयात। यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 2 शिकाऊ डॉक्टरांवरती चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला। वॉर्डमध्ये राऊंड करत असताना रुग्णाने हा हल्ला केला आणि या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या शिकाऊ डॉक्टरांनी रुग्णालयाचे गेट बंद करून आंदोलन केले। यवतमाळमध्ये डॉक्टरांवरती रुग्णांकडून झालेला जीवघेणा हल्ला आणि त्यामुळे शिकाऊ डॉक्टरांनी आता आंदोलनाचं हत्यार उपसलंय। आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्या सोबत जोडले गेलेत यवतमाळमधून। भास्कर, या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नेमका काय प्रकार घडला होता या शिकाऊ डॉक्टरांसोबत? श्वेता, काल संध्याकाळच्या वेळेस 2 डॉक्टर अभिजित झा आणि स्टॅबिस्टिन पॉल हे दोन्ही डॉक्टर जे आहेत ते या ठिकाणी वार्ड नंबर 24 मध्ये कर्तव्यावर असताना एका तरुणाने त्यांच्यावर चाकू हल्ला केला। वास्तविक पाहता अशा प्रकारच्या घटना यवतमाळ शहराच्या या ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यापूर्वी सुद्धा घडलेला आहे। कारण या ठिकाणी डॉक्टर अशोक पाल नावाचा जो तरुण डॉक्टर होता, या डॉक्टरवर अशाच प्रकारे हल्ला झाला होता या परिसरात आणि त्याचा त्यात मृत्यू झालेला होता। आणि आताची ही जी घटना झालेली आहे अतिशय गंभीर अशी घटना झालेली आहे। यामुळे डॉक्टरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे आणि हे जे 2 डॉक्टर हे कर्तव्यावर होते त्याच वेळेस त्या ठिकाणी एक जो तरुण भरती होता, उपचार घेत होता, त्या तरुणाने डॉक्टरांवर हल्ला केला। मात्र डॉक्टरच्यावर हल्ला जो करण्यात आलेला त्यामात्र नेमकं जे कारण आहे ते अद्यापर्यंत स्पष्ट झालं नाही। एकंदरीत डॉक्टरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि यामुळे डॉक्टरांमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे। आता सकाळी 10 वाजतापासून या ठिकाणी डॉक्टरांचं आंदोलन सुरू होणार आहे। याचे पडसाद जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी पडताना दिसत आहे। कारण मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा आता आंदोलनाला डॉक्टरांच्या सुरुवात होणार आहे। एकंदरीत यवतमाळचं जे वातावरण आहे सर्वांच्या सामान्य नागरिक असो किंवा जे अधिकारी असो त्यांच्यासाठी असो किंवा डॉक्टरसाठी असो यांच्यासाठी असुरक्षित झाल्याचं दिसून येते। भास्कर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे आता या शिकाऊ डॉक्टरांनी तिथे काम बंद आंदोलन केलंय आणि याचे पडसाद संपूर्ण राज्यामध्ये कसे उमटतात हे सुद्धा आपल्याला काही वेळात कळेलच। पुढची बातमी आहे, मोदी सरकारनं